नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रोजच्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती व्हेज, नॉन-व्हेज पदार्थांचे, मसाल्यांचे, चटण्यांच्या, घावणांच्या, भाकरींच्या अशा अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. त्याची प्लेलिस्ट मी दिलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही मला Facebook आणि Instagramवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या WhatsApp चॅनलला सुद्धा ॲड होऊ शकता. त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जरूर चेक करा. एखादी रेसिपी तुम्हाला आवडली तर जरूर करून बघा आणि तुमच्या कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आज आपण कुठला पदार्थ बनवणार आहोत ते बघूया. आज मी बनवते खूड मिरच्याची उडदाची डाळ. तर तुम्ही म्हणाला तर खूड मिरच्याची उडदाची डाळ म्हणजे काय? तर आजी पणजीच्या काळातील ही भाजी खूप प्रसिद्ध आहे. उडदाची डाळ मी आजीच्या आईच्या तोंडून बरेच वेळेला लहानपणी खूप वेळेला हे ऐकलेलं आहे की आज मसालेदार काही बनवायचं नाही, आज बनवूया खूड मिरच्याची उडदाची डाळ. तर ही खूड मिरच्याची उडदाची डाळ म्हणजे उडदाची डाळ आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये शिजवायची आहे तेवढी डाळ घेऊन त्यामध्ये थोडीशी अगदी म्हणजे टीस्पूनने म्हणाल तर 3 ते 4 टीस्पून फक्त याच्यामध्ये चण्याची डाळ घातल्या जायची. कंपल्सरीच ते घालत होते. चव त्याला लागते, घट्टपणा येतो, त्यासाठी कदाचित उडदाच्या डाळीमध्ये चण्याची डाळ घालत असावे असं मला वाटतं. तर ते दोन्हींचं कॉम्बिनेशन करून स्वच्छ धुवून आणि असं चुलीवर किंवा गॅसवर, त्यावेळेला तर चुलीवरती शिजवायचे, त्यामुळे व्यवस्थित ही डाळ अशी ह्या पद्धतीने शिजवून घेतल्या जायची. आणि शिजवताना मात्र त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे टाकायचे, म्हणजेच ती खूड मिरच्याची उडदाची डाळ असं त्याला म्हणत असत. तसंच मी आज इथे बघा 1.5 वाटी मी घेतलेली आहे उडदाची डाळ. थोडीशी छोट्या अर्ध्या वाटीने, अगदी छोट्या अर्धी वाटी इथे घेतलेली चण्याची डाळ. टीस्पूनने म्हणाल तर 4 टीस्पून मी घेतलेले आहे. स्वच्छ धुवून आणि मी ते कुकरला व्यवस्थित हे बघा चमचा घातल्याबरोबर तुम्ही बघितलं व्यवस्थित शिजून घेतलेली आहे. ह्या डाळीला फोडणी घालायची आहे. खूप सिंपल पद्धतीची ही डाळ आहे आणि थंडीमध्ये तर ही डाळ जास्त प्रमाणामध्ये खाल्ली जाते, कारण थंडीमध्ये ही डाळ पचायला हार्ड आहे, म्हणून थंडीमध्ये ही डाळ जास्त प्रमाणामध्ये जेवणामध्ये आपण कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये वापरत असतो. इडली डोस्यामध्ये पण वापरत असतो किंवा उडदाच्या डाळीचे वडे वगैरे, तर थंडीमध्येही जास्त खाल्ल्या जातात. तर व्यवस्थित डाळ मी शिजून घेतलेली आहे. पातेल्यामध्ये आपल्याला 2 टीस्पून तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित आपल्याला गरम करायचं आहे. 4 ते 5 मी इथे लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहे. मसाले आपल्याला इथे दुसरे कुठलेही जास्त वापरायचे नाहीत. अर्धा टीस्पून मी घेतले जिरे. कुटलेला लसूण घालायचा आहे. गॅस बघा कमीच ठेवायचा आहे. कमी गॅसवर आपल्याला फोडणी दिली तर मसाले जळल्या जात नाहीत किंवा राई जिरं आपण जे काय मसाल्यांचे पदार्थ वापरत असतो तर ते जळत नाही. म्हणून व्यवस्थित आपल्याला तेल गरम करून आणि नंतरच फोडणीमध्ये आपल्याला हे साहित्य घालून गॅस कमी करायचा आहे. चिमटीभर घालायचे आहे हिंग. मी इथे घालणार आहे अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे घातलेली आहे हळद. आणि तिखट म्हणाल तर आपण तिखटासाठी हिरवी मिरची टाकलेली आहे, पण तरी सुद्धा ही डाळ झणझणीत असेल तर अतिशय छान लागते. तर थोडीशी अगदी मी अर्धा टीस्पून घालते लाल मिरची पावडर. आणि आता इथे शिजवलेली आपली ही डाळ मला इथे घालायची. थंडीच्या दिवसामधून आवर्जून खाल्ल्या जाणारी ही उडदाची डाळ सगळीकडे खूप जास्त प्रमाणामध्ये पूर्वीही खायचे आणि आता सुद्धा जेवणामध्ये थंडीच्या दिवसामध्ये खाल्ले जाते, कारण ही पचायला खूप हार्ड डाळ आहे. त्यामुळे हिला थंडीच्या दिवसामध्ये वडे किंवा अजून पदार्थ या डाळीची बनवून खाल्ली जातात. गरजेनुसार घालायचं आहे पाणी. गरजेनुसार इथे पाणी घातलेलं आहे मी. ही डाळ जर तुम्हाला घट्ट खायची असेल तुम्ही घट्ट सुद्धा खाऊ शकता. आपल्या आवडीनुसार ही डाळ खाल्ल्या जाते. आणि पूर्वी बघा जेव्हा खूप आजारातून लोक उठायचे तापेतून वगैरे, तर खूप दिवस त्या ताप येत असत. 15-15 दिवस, महिना लोक आजारी असायचे. त्या आजारातून बरे झाल्यानंतर सर्वात आधी ही डाळ बनवल्या जायची. म्हणजे हेल्दी तर आहेच आणि शिवाय ही फक्त याच्यात हिरवी मिरची न घालता फिक्की ही डाळ उकडून आणि खाल्ली जायची. एवढी ही डाळ आरोग्यासाठी चांगली आहे. चवीनुसार घालायचं आहे मीठ.
माझ्या घरामध्ये ही डाळ सगळ्यांना खूप आवडते. तर हिवाळ्यामध्ये बरेचदा ही डाळ मी बनवत असते. थोडीशी घालायची कोथिंबीर आणि खळखळून उकळी आपल्याला ह्याला काढायची आहे. डाळीला बघा मस्त उकळी आलेली आहे. खरं तर ही डाळ खोड मिरच्याची डाळ म्हणजे फक्त हिरवी मिरची घालूनच केली जाते. लाल मिरची पावडर किंवा लाल कुठलेही दिसणारे मसाले याच्यामध्ये घालत नाहीत. पण मला आवडतात म्हणून मी ही मिरची पावडर घातलेली आहे. पण खोड मिरच्याची डाळ म्हणजे फक्त हिरव्या मिरचीवरतीच ही डाळ बनवल्या जाते आणि त्याही मिरच्या तेलामध्ये तळल्या जात नाही किंवा तेलामध्ये परतवल्या जात नाही, तर त्या शिजतानाच टाकतात. त्याच्यामुळे त्याची चव अजूनच छान लागते. तर तुम्हाला अगदीच बनवायची असेल खोड मिरच्याची प्रॉपर डाळ, तर तुम्ही लाल मिरची पावडर स्किप करा आणि हिरवी मिरची 2-3 वाढवू शकता आणि ही डाळ त्यानंतर जशी मी इथे सांगितली त्या पद्धतीने फोडणी देऊन आणि ही डाळ तुम्ही बनवू शकता. एखाद्या वेळेस ही डाळ नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा आवडल्याशिवाय राहणार नाही. आजची ही खोड मिरच्याची पारंपरिक रेसिपी आपली तयार झालेली आहे. खोड मिरच्याची उडदाची डाळ आपली इथे तयार आहे.